आपलं स्वागत। नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। राज्यात 5000 जागांसाठी पोलीस भरती, मुख्यमंत्री लवकरच करणार घोषणा। नवी मुंबईत 48 तास पाणी पुरवठा बंद, पाणी जपून वापरण्याचं MIDC व पालिकेकडून आवाहन। बँक ग्राहकांची फसवणूक करणारी टोळी गजाआड, कोपरखैरणे पोलिसांची कारवाई। कामोठेत मुलाचा तलावात बुडून मृत्यू। राज्यातील रेल्वे स्थानक व एसटी स्टँडकडे जाणारे रस्ते पदचाऱ्यांसाठी मोकळे ठेवण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश। पुन्हा एकदा स्वागत। येत्या काही दिवसात राज्यात पोलीस भरती होणार आहे। डिसेंबर अखेरपर्यंत ही पोलीस भरती होईल। 5000 जागांसाठी ही पोलीस भरती होणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येत्या काही दिवसात ही घोषणा करण्याची शक्यता आहे। येत्या काही दिवसात राज्यात पोलीस भरती होणार आहे। डिसेंबर अखेरपर्यंत ही पोलीस भरती होईल। 5000 जागांसाठी ही पोलीस भरती होणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येत्या काही दिवसात ही घोषणा करण्याची शक्यता आहे। सध्या पोलीस यंत्रणेवर प्रचंड ताण येत आहे। त्या पार्श्वभूमीवर सरकारनं हा निर्णय घेतलाय। मुख्यमंत्री याबाबत लवकरच अधिकृत घोषणा करणार आहेत। नुकतीच राज्याच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत मुख्यमंत्र्यांची बैठक पार पडली। यावेळी राज्यातील अंतर्गत सुरक्षेविषयी चर्चा करण्यात आली। पॅरिस हल्ल्यानंतर मुंबईसह राज्यातल्या इतर शहरांमधल्या पोलीस बंदोबस्ताचा आढावाही घेण्यात आला। त्यानंतर घेण्यात आलेल्या मुख्यमंत्र्यांचा हा निर्णय महत्त्वाचा मानला जातोय। ब्युरो रिपोर्ट, MVTV। पाण्याचा साठा अपुरा असल्याने MIDCने प्रत्येक गुरुवार व शुक्रवारी 48 तासांचा शटडाऊन घोषित केलाय। त्यामुळे तुर्भे व दिघा परिसरातील पाणी पुरवठा बंद राहील, तर पालिका हद्दीतील पाणी पुरवठाही 20 नोव्हेंबरला बंद राहणार आहे। पाण्याचा साठा अपुरा असल्याने MIDCने प्रत्येक गुरुवार व शुक्रवार 48 तासांचा शटडाऊन घोषित केलाय। त्यामुळे तुर्भे व दिघा परिसरातील पाणी पुरवठा बंद राहणार आहे। MIDC कडून दिघा, ऐरोलीगाव, रबाडा, गोठिवली, घणसोली व तुर्भे स्टोअर परिसरात पाणी पुरवठा केला जातो। शटडाऊनमुळे गुरुवारी रात्री 12 ते शुक्रवारी रात्री 12 पर्यंत पाणी पुरवठा बंद राहणार आहे। तर महानगरपालिकेच्या भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्राचे देखभाल दुरुस्तीचे काम 20 नोव्हेंबरला करण्यात येणार आहे। यासाठी सकाळी 8 वाजल्यापासून ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत बेलापूर, नेरूळ, जुईनगर, वाशी, तुर्भे, कोपरखैरणे, घणसोली परिसरातील पाणी पुरवठा बंद राहणार असून नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा। कामोठे परिसरातील पाणी पुरवठाही या काळात बंद राहणार आहे। ब्युरो रिपोर्ट, MVTV। राज्यातील सर्व रेल्वे स्थानके व एसटी स्टँडकडे येणारे रस्ते पदचाऱ्यांसाठी मोकळे ठेवण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत। याबाबत न्यायालयाने काही मार्गदर्शक सूचनाही केल्या आहेत। राज्यातील सर्व रेल्वे स्थानक व एसटी स्टँडकडे येणारे रस्ते पदचाऱ्यांसाठी मोकळे ठेवण्यात यावेत असे निर्देश उच्च न्यायालयाने दिलेत। याबाबत न्यायालयाने काही मार्गदर्शक सूचनाही केल्या आहेत। बस आगार आणि स्थानकापासून 200 मीटरच्या आणि रेल्वे स्टेशनच्या 150 मीटरच्या परिसरात नो पार्किंग झोनचा फलक लावून पार्किंग केलेल्या वाहनांवर कारवाई करावी। या परिसरात खासगी वाहतूक दौऱ्याची आरक्षण केंद्र असतात ती काढून टाकण्यात यावीत। पदचाऱ्यांना रस्त्यावरून चालताना फेरीवाल्यांचा त्रास होऊ नये यासाठी त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी। फेरीवाले हे रस्त्याच्या फुटपाथच्या दोन्ही बाजूला असावेत। फुटओव्हर ब्रिजवर फेरीवाले नसावेत। राज्यातील मोठ्या बस आगारात पोलीस चौकी वा पोलीस उपलब्ध करून देण्यात यावेत। अशा विविध मार्गदर्शक सूचना न्यायालयाने राज्य परिवहन, रेल्वे प्रशासन व वाहतूक पोलिसांना दिलेत। त्यांची अंमलबजावणी होत नसल्याने उच्च न्यायालयाने पुन्हा तसे निर्देश दिलेत। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रणित कापसेसह राज चव्हाण, MVTV। वाशीतील मिनी सीशोर येथील होल्डिंग पॉन्डमध्ये बुधवारी सकाळी महिलेचा मृतदेह आढळून आला। ही महिला मंगळवारी रात्री वाशी सेक्टर 14 मधून बेपत्ता झाली होती। वाशीतील मिनी सीशोर येथील होल्डिंग पॉन्डमध्ये बुधवारी सकाळी महिलेचा मृतदेह आढळून आला। ही महिला मंगळवारी रात्री वाशी सेक्टर 14 मधून बेपत्ता झाली होती। मिनी सीशोर परिसरात मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या व्यक्तींना तिथल्या होल्डिंग पॉन्डमध्ये मृतदेह तरंगत असल्याचं दिसून आलं। त्यानुसार त्यांनी वाशी पोलिसांना संपर्क साधला। वनिता काळे असं या महिलेचं नाव असून सध्या या महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून वाशी पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केलाय। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रणित कापसेसह राज चव्हाण, MVTV। बँक ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या टोळीला कोपरखैरणे पोलिसांनी जेरबंद केले। या टोळीतील तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून अन्य 3 जण फरार आहेत। त्यांच्याकडून 45,000 रुपयांची रक्कम हस्तगत करण्यात आली आहे।
बँक ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या टोळीला कोपरखैरणे पोलिसांनी जेरबंद केलंय। या टोळीतील तिघांना पोलिसांनी पकडलं असून अन्य 3 जण फरार आहेत। कोपरखैरणे येथील पंजाब नॅशनल बँकेवर 13 नोव्हेंबरला दरोडा टाकण्यासाठी काही दरोडेखोर येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। त्यानुसार पोलीस पथकाने सापळा रचून 3 दरोडेखोरांना अटक केली, तर झटापटीत 3 दरोडेखोरांना पळून जाण्यात यश आलं। परवेज उर्फ प्रवीण उर्फ प्रदीप अकबर शेख, दीपक बिपिन व गुलाब किसन भिडे असं या अटक करण्यात आलेल्या दरोडेखोरांची नावे आहेत। या आरोपींची झडाझडती घेतली असता दरोडे टाकण्याचं साहित्य व 45,000ची रोख रक्कम आढळून आली असून ती जप्त करण्यात आली आहे। या दरोडेखोरांकडे अधिक तपास केला असता हे सराईत गुन्हेगार असून त्यांनी एपीएमसी, कामोठे, वाशी, नेरूळ, रबाळे व सीबीडी परिसरातही गुन्हे केल्याचं निष्पन्न झालंय, अशी माहिती पोलीस उपायुक्त शहाजी उमाप यांनी दिली। कोपरखैरणे एरिया में बैंक पर डकैती करने वाले एक गैंग को हमने पकड़ा है, जिसमें 3 लोगों को हमने अरेस्ट किया है और बाकी जो 3 लोग हैं वो फरार हैं। पकड़े गए जो आरोपी है उनके पास से काफ़ी सारे हथियार और रोप भी हमको मिले हैं और ये प्रोफेशनल गैंग है। इनके खिलाफ और भी अलग अलग पुलिस स्टेशन में मामले दर्ज हैं। व्हिडिओ जर्नलिस्ट सूरज कांबळेसह राज चव्हाण, MVTV। दसरा दिवाळीमुळे रहिवाशांच्या विनंतीवरून स्थगित केलेली दिघा येथील अनधिकृत इमारतीवरील कारवाई येत्या 1 डिसेंबरपासून पुन्हा सुरू होणार आहे। या कारवाईसाठी हायकोर्टाच्या निर्देशानुसार सहाय्यक पोलीस आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे। दसरा दिवाळीमुळे रहिवाशांच्या विनंतीवरून स्थगित केलेली दिघा येथील अनधिकृत इमारतीवरील कारवाई येत्या 1 डिसेंबरपासून पुन्हा सुरू होणार आहे। या कारवाईसाठी हायकोर्टाच्या निर्देशानुसार सहाय्यक पोलीस आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे। त्यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार तसेच MIDC, सिडको व नवी मुंबई महानगरपालिका या अधिकाऱ्यांची समिती तयार करण्यात येणार आहे। या समितीच्या वतीने अनधिकृत इमारतीवरील कारवाईसाठी एक कृती आराखडा तयार करण्यात येणार आहे। त्यानुसार पुढील कारवाई करण्यात येईल। मुंबई हायकोर्टाने दिलेल्या आदेशानुसार MIDCने ऑक्टोबर महिन्यापासून दिघा भागातील 94 अनधिकृत इमारतींवर कारवाई सुरू केली। या कारवाईत 94 पैकी 5 अनधिकृत इमारती पाडण्यात आल्यात। ब्युरो रिपोर्ट, MVTV। कामोठ्यातील जिल्हा परिषदेच्या रुग्णालयातील पोलिओ लसीचे डबे धुण्यासाठी आलेल्या मुलाचा काटकरवाडी तलावात बुडून मृत्यू झालाय। या प्रकरणी संबंधित कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे, मात्र अद्याप कोणावरही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही। कामोठ्यातील जिल्हा परिषदेच्या रुग्णालयातील पोलिओ लसीचे डबे धुण्यासाठी आलेल्या मुलाचा काटकरवाडी तलावात बुडून मृत्यू झालाय। पोलिओची लस ठेवण्याचे डबे स्वच्छता संबंधित कर्मचाऱ्यांनी धुणं आवश्यक होतं, मात्र त्यांनी या परिसरातील 11 वर्षीय मुलगा रोशन कुडाळकर याला हे डबे धुण्यासाठी सांगितले। त्यातील एक डबा पाण्यात पडल्याने या कर्मचाऱ्यांनी मुलाला पाण्यात जाण्यास सांगितले। त्यावेळी पाण्यात गेलेल्या मुलाचा बुडून मृत्यू झाला। कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे ही घटना घडल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे, मात्र अद्याप कोणावरही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रणित कापसेसह राज चव्हाण, MVTV। टोलमुळे त्रस्त झालेल्या कोल्हापूरकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे। येत्या महिन्याभरात कोल्हापूर टोलमुक्त होणार असल्याचं आश्वासन सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलंय। टोलमुळे त्रस्त झालेल्या कोल्हापूरकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे। येत्या महिन्याभरात कोल्हापूर टोलमुक्त करणार असल्याचं आश्वासन सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलंय। 30 नोव्हेंबरपूर्वी कोल्हापुरातले सर्व टोल बंद होणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे। येत्या 30 तारखेच्या आत नगरविकास विभाग या संदर्भातील अधिसूचना जाहीर करणार आहे। दरम्यान टोल नाके बंद झाल्यानंतर IRBला किती आणि कशी रक्कम द्यायची यावर सरकारमध्ये चर्चा सुरू आहे। कोल्हापूर टोलमुक्तीच्या आश्वासनाची सरकार पूर्ती करीत आहे। ब्युरो रिपोर्ट, MVTV। नवी मुंबईसह पनवेल परिसरात सध्या मोठ्या प्रमाणात सोनसाखळी चोरीच्या घटना घडत आहेत। या घटना रोखण्यासाठी पोलिसांनी नागरिकांना, विशेषतः महिलांना काही महत्त्वपूर्ण सूचना करून सतर्क राहण्याचं आवाहन केलंय। नवी मुंबई व पनवेल परिसरात सध्या मोठ्या प्रमाणात सोनसाखळी चोरीच्या घटना घडत आहेत। या घटना रोखण्यासाठी पोलिसांनी नागरिकांना, विशेषतः महिलांना काही महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत। सध्या संपूर्ण नवी मुंबईत सोनसाखळी चोरांनी हैदोस मांडलाय।
जवळपास सर्वच घटनेत सोनसाखळी चोर मोटरसायकलवर येत असून मागे बसणारा इसम चेन खेचून पसार होत असल्याचं दिसून आलंय। त्यामुळे महिलांनी रस्त्यावरून न जाता फुटपाथचा वापर करावा, तसंच आडमार्गाने जाताना व अन्य ठिकाणी जाताना अधिक दागिने घालून प्रदर्शन करू नये अशा महत्त्वपूर्ण सूचना पनवेलचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमर देसाई यांनी केल्या। विशेष करून चेन स्नॅचिंग सारखे जे गुन्हे घडतात तर त्याच्यावर आपण आवर घालण्यासाठी एकतर लोकांनी प्लॅटफॉर्मवरून चालावं, जेणेकरून रस्त्यावरून चालत असताना मागून किंवा पुढून येणारा अनोळखी मोटरसायकल स्वार हे आपल्या गळ्यातील त्याप्रमाणे असलेला किमती दागिना खेचून नेऊ नये, याच्यासाठी लोकांनी प्लॅटफॉर्मवरून चालावं। नुकतंच वाशीतही रस्त्याने पायी चालत जाणाऱ्या वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी चोरल्याची घटना समोर आली आहे। त्यामुळे महिलांना सतर्क राहण्याचं आवाहन पोलिसांनी केलंय। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रणित कापसेसह राज चव्हाण, MVTV। MVTV वृत्तवाहिनीवरील बातम्या आता तुम्ही media.mvtv या YouTube-वरील लिंकवरही पाहू शकता किंवा तुम्ही आम्हाला 27571494 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्कही करू शकता। तुम्हाला काही प्रतिक्रिया द्यायच्या असतील तर mvtvnews@gmail.com वरही तुम्ही कळवू शकता। आजच्या बातमीपत्रात इतकंच। पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात। तोपर्यंत नमस्कार।